नमस्कार खवय्यांनो, अशाच यम्मी रेसिपीमध्ये आज खमंग खुसखुशीत आणि झणझणीत महाराष्ट्रीयन कोथिंबीर वडी बनणार आहे। तर रेसिपी पूर्ण पाहायची आहे आणि ज्यांना कोथिंबीर वडी आवडते त्यांनी पटकन लाईक करून घ्यायचं आहे। चला तर मग पाहूया ही खमंग चविष्ट अशी कोथिंबीर वडी नक्की बनवायची तरी कशी। तर त्यासाठी मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ आपण काढून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर मी अर्धी जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। ती स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। तर तुम्ही अर्धा जुडीच्या ऐवजी थोडीशी जास्त ॲड करून घ्यायची असेल तरीही करू शकता, काहीच हरकत नाही। मी अर्धी जुडीच घेतलेली आहे, ती बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी मिरची आणि लसूण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। ते बारीक क्रश करून घ्या किंवा मिक्सरवरती बारीक करून घ्या, कसंही चालेल। ते ॲड करून घेतलेलं आहे आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी अर्धा चमचा होईल इतके जिरे टाकलेले आहेत। अर्धा चमचा होईल इतकं हातावरती चोळून ओवा टाकून घ्यायचा आहे। हातावरती चोळून जर ओवा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड केला तर त्याच्यामध्ये फ्लेवर छान उतरला जातो। त्यानंतर अर्धा चमचा होईल इतकी मी हळद ॲड करून घेतलेली आहे। हळद ॲड केल्यानंतर याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा होईल इतके मी पांढरे तीळ टाकलेले आहेत। तर तीळ आणि ओवा टाकल्यामुळे आपल्या वडीला खूप छान खमंग असा फ्लेवर येतो। त्यानंतर एक अर्धा इंच होईल इतकं मी आलं बारीक किसून घेतलेलं आहे, किसून टाकलेलं आहे। तुम्ही जेव्हा मिरची आणि लसूण बारीक करून घेणार आहेत त्यावेळेसच तुम्ही जर आलं बारीक करून घेतलं तरीही चालेल, पण मी याच्यामध्ये किसून टाकलेलं आहे। त्यानंतर हे सर्व बेसनमध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक पण करून घ्यायचं आहेत आणि करून पाहत असाल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरायचं नाही। आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड केलं होतं, पण ते व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठही तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण चपातीला जसं कणिक मळून घेतो तसं हे आपण बेसनचं मळून घ्यायचं आहे। चपातीला जशी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपण मळून घ्यायचं आहे। म्हणजे घट्टसर मळून घेतलं तर आपल्या वड्या छान तळून घेऊ तेव्हा खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील। तर या पद्धतीने आपण हे बेसन ह्या सर्व मिश्रणासोबत मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि शेवटी थोडंसं याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला आपल्या चिकटणार नाही। तर अशा पद्धतीने मी हा गोळा छान बनवून घेतलेला आहे। त्यानंतर तुम्ही हे अशा पद्धतीने रोल करून किंवा तुमच्या आवडीचा जो शेप आहे त्या शेपचं तुम्ही बनवून घेऊ शकता। या अशा पद्धतीने जे पीठ आहे त्याचा रोल बनवून घ्यायचं आहे। रोल छान बनवून घेतले की आपण ते वाफवून घेणार आहोत। तर कोथिंबीर वडी कुणाकोणाला आवडते त्यांनी कमेंट करायला विसरायचं नाही, त्यासोबत लाईकही करून घ्यायचं आहे व्हिडिओला। आणि माझे व्हिडिओज कोण कोण कुठून पाहतं हेही कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मलाही समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पाहिला जातोय। तर हे कोथिंबीर वडीचं जे आपण पीठ बनवून घेतलेलं आहे त्याचं छान रोल केलेला आहे। आता हे आपण वाफवून घेणार आहोत। तर वाफवून घेण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही अशा पद्धतीची चाळणी घ्यायची आहे। या चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या वड्या जेव्हा आपण याच्यावरती वाफवायला ठेवू तेव्हा ते चिकटणार नाहीत आणि छान वाफवल्या जातील। तर याला मी छान तेल ग्रीस करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण ते जे रोल बनवले होते कोथिंबीर वडीच्या पिठाचे, तो रोल आपण याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि साधारणतः 10 ते 15 मिनिटं हे छान आपण वाफवून घ्यायचं आहे। खूप खमंग आणि चविष्ट टेस्टी कुरकुरीत वड्या बनतात। तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरायचं नाही। आता हे 10 ते 15 मिनिटं आपण छान वाफवून घेऊ। आता थंडीचे दिवसही सुरू झालेले आहेत, काहीतरी खमंग चविष्ट चहा
जेव्हा पितो आपण त्यासोबत काहीतरी खावंसं पण वाटतं, तेव्हा पण ही रेसिपी तुम्ही ट्राय नक्की करू शकता. त्याच्यावरती एक ताट झाकून आपण 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय आपल्या वड्याचं पीठ पण छान फुललेलं आहे. आपले जे रोल केलेले होते ते बारीक होते, आता वाफवल्यानंतर छान फुगलेले पण दिसत आहेत. तर आता हे आपण खाली काढून घ्यायचं आहे आणि बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे ते. तर आपण कोथिंबीर वडी छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता खूप छान वड्या आपल्या बनलेल्या आहेत. आता आपण तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही डीप फ्रायही करू शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता. तुम्हाला कढईमध्ये डीप फ्राय करायचं असेल तरी काहीच हरकत नाही, किंवा काही जणांना न तळता न तेलाचा वापर करता फक्त उकडूनच खायचे असतील तरीही तुम्ही खाऊ शकता, खूप चविष्ट लागतात. तर मी याच्या तव्यावरती छान शॅलो फ्राय करून घेणार आहेत. याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ह्या वड्या आपण तेलावरती परतून घ्यायच्या आहेत. डीप फ्राय केल्यानंतरही खूप खमंग आणि चविष्ट वड्या लागतात. कोथिंबीर वडी खाणाऱ्यांना तर माहितीच असेल. तर अशा पद्धतीने आपण हे छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्या वड्यांना छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आणि वड्या शॅलो फ्राय करत असताना मीडियम फ्लेमवरतीच शॅलो फ्राय करून घ्या, म्हणजे आपल्या वड्या छान आतून कुरकुरीत होतील. डीप फ्राय करत असाल तर काहीच हरकत नाही, त्या कुरकुरीतच होतात. पण डीप फ्राय करत असताना गॅसची फ्लेम ही एकदम हाय ठेवू नका, नाही तर वड्या वरून करपतील, आतून कच्चा फ्लेवर येईल, म्हणजे सॉफ्ट राहतील. त्यामुळे तुम्हाला जर क्रिस्पी वड्या हव्या असतील तर मीडियम फ्लेमवरती छान डीप फ्राय करून घ्या. शॅलो फ्राय करत असतानाही गॅसची फ्लेम मीडियमच असू द्या, म्हणजे आतपर्यंत छान त्याचा क्रिस्पीनेस उतरला जाईल. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरायचं नाही, आणि व्हिडिओ हा कुठून पाहत आहात तेही कमेंट करून सांगायला विसरू नका.